असं काय माझ्या ब्लॉगमध्ये की एकट्याला कोपऱ्यात जाऊन बघावं लागेल? हा, असं काय मग बघत जा ना मग. तुमच्यामुळे आमची मानसिक वारी होते. अच्छा, मानसिक वारी हा नवीन प्रकार आहे, चांगला आहे. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आजचा 5वा दिवस आहे आणि आपलं 5वं वर्ष आहे. आणि आज माऊलींची पालखी सासवडमध्येच मुक्कामाला आहे. उद्या जाणार आहे जेजुरीला. असंख्य फोन, असंख्य मेसेज, सगळ्यांना टाळले, सगळ्यांना बगल दिले, कारण कालचा थकवा अजून गेला नाही आहे. झोप गरजेची आहे. बराच वेळ झोपलो, झोप झाली आहे माझी, पण ऊन परत आज तेवढंच आहे. ऊन काय थांबत नाही आहे. पाऊस नाही पण ऊन आहे. म्हणजे कशात सुख मानावं माणसाने मला कळत नाही आहे. पाऊस आल्यावर पण त्रास, थोडा वेळ छान, दुःख म्हणजे कभी खुशी कभी गमपेक्षा पण वेगळं काहीतरी आहे. म्हणजे दुःखामध्ये सुख आणि सुखामध्ये दुःख असं मिक्स आहे. मी आता उन्हामुळे बाहेर जात नाही आहे. बाहेर म्हणजे बाहेरच आहे मी. हे समोर सासवडचं एस.टी स्टँड आहे आणि त्याच्यात समोरच आहे हे प्रवेशद्वार. खूप जण विचारतात कुठे आहे, आम्हाला माहितीच नाही. अरे एवढी गर्दी आल्या तुम्हाला बघून कळत नाही कुठे आहे पालखी? हां, एवढं चांगला प्रवेशद्वार आहे. ह्याच्या आतमध्ये गेलं की सगळी रांग गर्दी तिकडंच तर चालली आहे. काय तुम्ही मंडळी, चला जाऊया. आणि दर्शन रांगेचा विचारत असाल ना तर हे प्रवेशद्वारापाशीच बघा, इथं लाईन यू टर्न झालेली आहे. सिंगल डबल दिसते का? आणि इथून 15-20 मिनिटावर पालखी आहे तिथपर्यंत लाईन आहे. आणि पण डबल आहे, म्हणजे फिरून फिरून पुढे गेलेली आहे. म्हणजे पुढे तर किती असेल फिरवलेली बा. ते काही असू द्या, सासवडमध्ये सगळ्यात चांगली जत्रा भरते, कारण जागा भरपूर आहे, रस्ता लांब आहे, खूप मोठी आणि खूप मस्त जत्रेचं आयोजन असतं या सासवडमध्ये. मागे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशी गर्दी दाटीवाटी होते. सासवड बेस्ट जत्रेसाठी. जत्रेचा अनुभव मजा सासवडला जास्त आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या सोसायटीमधली माणसांनी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे, पण यावर्षी त्यांचं बजेट वाढलेलं होतं. अर्थात त्यांना आशीर्वाद पण जास्तच मिळणार आहेत. अशीच त्यांची वारी पुन्हा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या मागेच माऊलींचा रथ आहे, जो दुपारचा उन्हामध्ये चांदीत चमकते चमचमचम. तेवढ्याच बाजूला तेवढीच गर्दी आहे, दोन्ही बाजूने रस्ते पॅक आहेत. असं वाटतं कशाला उन्हात बाहेर पडलो. पण ठीक आहे, रथाला हात लावला, बघितलं तरी असं समाधान वाटतं. हात लावल्यावर चांगलं वाटतं चांदीच्या रथाला. काय गर्दीमध्ये येण्यात काय अर्थ नाही आहे, कारण इथले स्थानिक एवढे आहेत आणि त्याच्यामध्ये मी घुसायचं परत काय, त्याला अर्थ नाही. त्याला आराम करतो दुपारचा जरा. जत्रा दाखवायला निघालो पण काय विनाकारण त्रास होतो आहे. वेळ आरामासाठी दिलेला आहे तर आरामच करायला पाहिजे नाही का? लय लाईन आहे, लय गर्दी सासवडला यार, लय गर्दी आहे. 2 काय 3 दिवस मुक्काम पाहिजे तरी गर्दी संपणार नाही. हा, दम लागला एवढ्यात पण मला. हो, आता संध्याकाळ झालेली आहे, चांगली सावली पडलेली आहे, पण परत तिकडे जायची इच्छा झाली नाही, कारण गर्दी आहे आणि गर्दी सगळी जत्रा बघायला आलेली किंवा दर्शनासाठी आलेली माणसं आहेत इकडची. म्हटलं आराम आहे, मला सुट्टी आहे, मी सुट्टीच घेणार. पण म्हटलं तेवढ्यात मी कमेंट वाचायला लागलो ज्या तुम्ही केलेल्या आहेत. त्या कमेंट एवढं भारी आहेत ना, मला राहावलंच नाही. म्हटलं कमेंटचाच आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया. मग ते ह्यातच करतो मी. एक ही कमेंट बघा ज्यात लिहिलं की दादा काल तुमचा व्हिडिओ मी आणि माझी बायको बघत होतो, तर माझ्या बायकोने काल म्हटलं होतं की हे डिजिटल वारकरी आहेत ना, आपल्याला उद्या दिसले पाहिजेत. आणि खरंच आज मी आणि माझ्या बायकोने तुम्हाला पाहिलं हडपसरच्या ब्रिजच्या खाली. आणि तुम्ही आम्हाला हात पण दाखवला, तुम्ही पण बघून हसले, पण तिथे जास्त गर्दी होती म्हणून तुम्हाला भेटता आलं नाही. खरंच भेट माऊलीने घडून आणली. म्हणजे कमेंट एवढी भारी वाटली मलाही. म्हणजे त्यांनी विचार पण केला असेल आणि तसं झालं पण त्यांना भारी वाटली कमेंट मला. धन्यवाद. आणि त्यांना मला आठवतं मी हात केले, 2 कपल होतं, हात केला, हसलो वगैरे, भारी. आणि एक आता जसं त्या दिवशी बोललो बघा मी की सलग 5 वर्ष व्हिडिओ बघणारी माणसं आहेत असं. मग काही लोकांना वाटलं 5, आम्ही 3 वाले, मग आम्ही काय नाही काय. 3 वाल्यांची पण कमेंट आली. ह्यांची कमेंट सलग 3 वर्ष दादा तुमचे व्हिडिओ बघतोय आम्ही. वारी चालू झालं की आपोआप व्हिडिओ दिसतात. बरोबर आहे, आपण 5 वर्ष वारी करतो, एवढे व्हिडिओ आहेत वारीचे आपले की आपोआप आपले व्हिडिओ येतातच. धन्यवाद तुमचे पण. बाबा यूट्यूबवर तुझी लय वाट बघत होतो, यावर्षी तुझा अनुभव यूट्यूब जे धन्यवाद दादा. लय वर्षभर व्हिडिओची वाट बघत होतो. असं काय मग बघत जा ना मग. असं जो वाघ येईल खाऊन टाकेल, मग तेव्हा बोला बघितलंच नाही वाघ आला म्हणून.
काय बडबडीमध्ये एवढे व्यस्त आहेत ना, बडबड करण्यामध्ये. अगं त्या इकडं तिकडं बघतच चाललेत सगळे, टाइमपास सगळं. एक भानावर नसतो माणूस, एक भानावर नसतो. सगळ्यांना बडबड करायची, तिकडं बघायचं, समोर बघतच नाही कोणी. सगळा मूड खराब केला माझा. म्हणजे आता ओरडलो कारण मला माहिती आहे हे 100% कारण असं काहीतरी होणार, तेच झालं. जाऊ दे, असोत. तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा पाहते, खूप छान माऊली. तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा पाहते, खूपच छान. तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा पाहते, खूपच छान. 4 वेळा एकच वाक्य बोललेत, म्हणजे 4 वेळा व्हिडिओ बघतायत ते. 4 वेळा व्हिडिओ बघतायत. धन्यवाद तुमचे पण. माझ्या पायाची ताकद तुमच्या पायांना लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना. ओ माय गॉड, असं काहीतरी कमेंट भारी वाटते बघायला. दादा मी 5 वर्षापासून आपले वारीचे ब्लॉग बघतोय फॅमिलीबरोबर आणि एकटा. 2 वेळा म्हणजे कुटुंबासोबत एकदा बघतो आणि एकटा कोपऱ्यात जाऊन एकदा बघतो. असं काय माझ्या ब्लॉगमध्ये की एकट्याला कोपऱ्यात जाऊन बघावं लागेल? कुठले व्हिडिओ बघतो तू असे? तू कॉमेंट्री भारी करता, खूप नटखट दिसता. बडा नटखट है किसन कन्हैया यशोदा मैया. नटखट काय असं तसं माणसाने काय त्याला. दादा व्हिडिओ संपूच नाही असं वाटतं. खूप छान, खूप मस्त, खूप भालो. आम्हाला असे दृश्य दाखवत राहा. अप्रतिम चित्रीकरण अभय गोळे. तुम्ही अभय गोळे आपले कट्टर समर्थक, सदैव आमच्यासोबत असणारे. अप्रतिम चित्रीकरण, भक्तिभावाने भरलेला व्हिडिओ तुमचा आशीर्वाद लाभो. धन्यवाद अभय गोळे. आमचं पण बोललो ना 5 वर्षवाले ऑडियन्सला तर हर्ट झाले ज्यांचं नाव नाही आहे, म्हणजे सॉरी. खूप जण आहेत 5 वर्षापासूनचे. प्रवीण बिसेनचा कमेंट आहे की आपण 5 वर्ष झाले तुमचे व्हिडिओ बघतोय सहकुटुंब. असंच पाहिजे. आणि हा इंटरेस्टिंग कमेंट आहे. तुम्हाला आठवते का 2024मध्ये परतीची पालखी करत असताना वेळापूर खंडोबा मंदिरामध्ये भेट झाली होती. तुम्हाला खूप इच्छा आहे भेटण्याची, खूप छान भारी. म्हणजे माणसांनी एकदा भेटलेला क्षण पण लक्षात ठेवलेला आहे. धन्यवाद. प्रिया बिसे असं नाव आहे, मला नाही आठवत आहे पण सध्या तरी, सॉरी. सुवर्धा पाटील, दादा मी पण आलो होतो दिवे घाटात. मला खूप अपेक्षा होती तुम्ही भेटाल म्हणून, पण काय भेटलं नाही. आता माऊलीकडे एकच मागणं मागतो, यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी भेटू दे. रामकृष्ण हरी माऊली. भेटा. हे मी बोललो बघा व्हिडिओमध्ये की एक मुलगी आली मला धडकली, मग ती दिसायला फुल पार्लेजीवाली होती. त्यांची कमेंट आहे ही. रामकृष्ण हरी माऊली, आज आपली भेट झाली, मनस्वी आनंद झाला. माझ्या घरचे सगळे तुमचे व्हिडिओ बघतात, प्रसन्न होतं. खूप छान करता तुम्ही. मला दुसरं येतं काय. ती छोटीशी मुलगी पार्लेजी गर्ल म्हणजे माझी मुलगी. मी सचिन डोपे होते, त्यांची ती मुलगी होती आणि तिचं नाव होतं, कुठे गेलं नाव, श्रीषा. बापरे, श्रीषा, लयच भारी नाव आहे. वा वा वा. आपली सेवा आणि आपल्या प्रेक्षकांना असेच आनंदित करत राहा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा, खूप शुभेच्छा. त्यामुळे मानसिक वारी काहीतरी बोलतात. तुमच्यामुळे आमची मानसिक वारी होते. अच्छा, मानसिक वारी हा नवीन प्रकार आहे, चांगला आहे. सांभाळून जा, आराम से जाओ बस. विचारा पाण्याच्या बाटल्या घेऊन चालला होता, म्हटलं हा पण खरं हाय माऊली. तुम्ही व्हिडिओसाठी करत नाही. मी म्हणतो ना, लोक जे आहेत ना व्हिडिओ बनवणारे फक्त येतात, शूट करतात, जातात, वारी करत नाही कोणी. मग त्यांनी लिहिलं आहे, खरं आहे तुमचं, तुम्ही व्हिडिओसाठी वारी करत नाही, तुम्ही वारकरी आहात. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी, तुमच्यामुळे मानसिक वारी घडते. तीच कमेंट आहे का परत. सध्या खूप छान व्लॉग. हे बघा खूप छान. सध्या मी तुमचे ब्लॉग दररोज पाहतो आणि कामातून वेळ नसला तर तुमच्या माध्यमातून वारी करतो आहे. ह्या थोर भक्ती आवडते. जय हरी विठ्ठल माऊली. अशा प्रकारे सगळ्या कमेंट्स आहेत. खूप चांगल्या कमेंट्स आहेत. मला कमेंट्स एवढ्या आवडल्या आणि ना मला असं वाटतं की अजून कमेंट्स करावे. मी रिप्लाय सगळ्यांना करतो. उद्या परवा वेळ आहे मला, त्या सगळ्यांना रिप्लाय करतो कमेंट्सवर. आणि अशाच कमेंट्स करा. आपण कमेंट्सचा अजून एक व्हिडिओ करू. आणि सगळ्यांना खूप खूप प्रेम. आणि काय बोलू अजून मी, बोलतो की अजून कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.